गुड गुड मॉर्निंग गाईज. तर बघा आता सकाळच्या 6 वाजलेल्या. हे बघा इकडं अंधार आहे अजून. हे बघा अंधार दिसते तुम्हाला. आणि मी चहा ठेवला आहे. तर आज लवकर का ठेवलं आहे सांगते. चहा 6 वाजले त्या. शेतात जायचं आहे. ट्रॅक्टरवाला येणार आहे. तर बघूया आता काय काय करायचं. शेतात गेल्यावर तुम्हाला दाखवते. चला आता सकाळ दाखवते. सकाळ बाहेरचं वातावरण कसं आहे ते तुम्हाला दाखवते. चला. तर सकाळचं प्रसन्न वातावरण आणि श्री स्वामी समर्थ असंच सगळ्याला सुखी ठेव, सगळ्याला सद्बुद्धी दे, कष्ट करायला ताकद दे आणि सगळ्यांच्या अडचणी दूर कर देवा. श्री स्वामी समर्थ हीच मी ईश्वरचरणी मागणी करते सगळ्यांसाठी. सगळी माझीच मुलं आहेत. त्या मुलांसाठी सुख समृद्धी लाभो त्यांच्या जीवनात आणि अडचणींना दूर पळवून लाव त्यांच्या जीवनातनं. तर कसं वाटते बघा सकाळचं वातावरण छान एकदम. आता एकदम जाग आली. काका काल शेतात गेलं तर शेतात गेल्यावर काय झालं, त्यांनी म्हणलं आज लवकर जाऊया, ट्रॅक्टर येणार आहे. मग ट्रॅक्टर आला तर मग लवकर आपलं ते जरा प्लेन करून घेतो शेत. आणि शेत प्लेन केल्याशिवाय काय पेरणी करता येत नाही. असं जरा खालीवर आहे ना, असं थोडंसं असं मागच्या साईडला ना खाली आहे आणि पुढं जरा असं वर आहे. तर तसं असं उतार करून घेतला ना तर पाणी थांबणार नाही शेतात. आणि पाणी थांबलं तर मग काय होतं आहे, पेरणीचं काय पेरायला येत नाही आणि नुकसान होतं आहे सगळं. मग ते जास्त गवत येतं आहे. आणि बघतायच तुम्ही दरवर्षी आम्हाला पेरणीच्या आधी, गव्हाच्या पेरणीच्या आधी कसं सगळं गवत काढण्यातच आमचा 1 महिना जातो या कचरा काढण्यात. तर ते जरा बघूया आता. ह्या वर्षी मी म्हणले काहीतरी पेरायचं. बघूया आता काय काय. तर स्वच्छता करून घेतो आज. जरा स्वच्छ केलेलंच आहे. फक्त गहू काढल्यानंतर काय केलं तर आम्ही जे नांगरून तापवायचं असतं ते तापवलं नव्हतं. आणि मध्ये पाऊस जेवढा आला ना मग आणि 8-10 दिवस पुढं गेलं. तर म्हणलं आता आज जाऊया. तर चहा ठेवला आहे. चहा पिऊन आवरायचं लवकर. आणि 10 वाजता येतो आहे का 9 वाजता येतो आहे हे काय माहीत नाही. आपण लवकर गेलं तर मग तिथं ट्रॅक्टरवाला आला ना मग काय टेन्शन राहत नाही. तर बघूया आता काय काय होतंय. चला चहाचा हाल हवा बघूया. हे बघा सगळं क्लीन केलेलं असतं. रात्रीचं सगळं चकाचक केलेलं असतं. सगळं क्लीन एकदम ओके करून ठेवलं ना बरं असते. सकाळचं असं घाईच्या वेळेतलंही घाई होत नाही आणि कामं पण पटपट होतात. आणि आता चहा पिऊन आवरतो आणि मग निघतो. या तुम्ही पण चहा प्यायला. रात्री थोडंसं दूध ठेवायला लागते. रात्री दूध ठेवलं ना मग काय होतं आहे, थोडंसं सकाळचं जर लवकर उठलं तर चहा लागतोच. आणि चहा प्यायचा नसतोय. पण काय झालं आहे, एवढा पण जास्त काय आम्ही पित नाही. सकाळचं जर असं काही जायचं असलं लवकर उठून तर मग चहा लवकर करतो आहे. नाही तर मग 7 वाजता चहा प्यायचं आणि आपलं उठून आवरायचं. पण आज मी लवकरच उठले, जरा जाग बी आले. पण शेताचं काय सांगितलं ना तर मग मला रातभर झोप पण येत नाही. काय करायचं आहे काय करायचं. आणि ट्रॅक्टरवाले काय करतात, आता त्यांचं सीझन असल्यामुळं ट्रॅक्टरवाले लवकर येत नाही. आणि आता आल्यात तर मग आपल्याला पटपट आवरून जायला लागते ना. तर आलं आहे, आलं ठेवलं आहे. चहा टाकते मस्तपैकी. चहाही करते. चाय स्वच्छ धुवून घ्यायचं. इकडं बघा काय आहे, झाकून ठेवलं आहे. असा कपडा पण असा स्वच्छ पिळून झाकून ठेवायचा. आणि हे असा कटोरा झाकलेलाच होता, तुम्ही बघितला आता. हे असं रात्रीचं पाली फिरत नाही द्या. आणि आपला कपडा पण हात पुसायचा, भांडे पुसायचा, स्वच्छ राहतो. तर चला आता किसणी आणूया. इथं किसणे ठेवलं. चाकू आहे. गिलास उभा केला आहे, गिलासमध्ये ठेवलं आहे. हे बघा आमच्या एडांचं दूध पण काढून ठेवलं आहे. ते काय होणार, चहाला आपण संपवला ना तर मग दूधवाला लवकर येत नाही. त्यामुळं त्याला आधी त्याची काळजी घ्यावी लागते. आणि त्याची काळजी घेऊन त्याच्यासाठी ठेवून मग आपल्याला चहा करायचा. तर
चला आता मी किस्ती जरा अद्रक ठेवायचं आहे. पण चहा करताना साखर थोडी कमी असली चालते. थोडीशी चायपत्ती काका म्हणतात त्यात दूधच दिसतंय, चायपत्ती दिसत नाही. आता म्हणलं तर थोडीशी चायपत्ती कमी पडल्या तर ती टाकूया. आणि अद्रक नसलं तर आपलं टेरेसवर हे गवती चहा ठेवलेला आहे, गवती चहाचं ते लावलेलं आहे ना, तर तिथनं 2 पानं आणायचे कट करून टेरेसवरनं आणि ते टाकायचं. आणि ते पण नसलं तर मग इलायची पावडर टाकायचं. तर असं चालू असतंय काकूचं. आणि सगळे तयारी ठेवलेले असते माझी. तरी कसं होते हे नसलं तर ते असतंय. आणि कधी काहीच नसलं तर मग आपलं सकाळचं काही आम्ही तुळशीला हात लावत नाही, पण संध्याकाळच्या टायमाला नाही तर काही नसलं तर मग तुळशीची पानं 4 टाकायचं. असं काय ना काय आयडिया करायचं. चहा असलेली स्वादिष्ट करायचा. म्हणजे आपल्याला आयुर्वेद आहे ते धरून ठेवायचं, आयुर्वेदाला विसरायचं नाही. आणि आयुर्वेद आहे म्हणून आपण आहे, निरोगी राहतो आपण जास्त. तर असं जिथल्या तिथं असं बघा पुसून मिसून सगळं ठेवायचं. म्हणा काकू सकाळी काय दाखवत्या. तर आता चहा मस्तपैकी होतोय. चहा प्यायचा आणि बाहेर जायचं टेरेसवर. टेरेसवरचं झाडाला पाणी आणि बघायचं, सगळं आवरायचं, मग शेतात निघायचं. भाजी काय करायची हे सगळं असतंय. अजून कामं, अजून भरपूर कामं असतात, पण हे आवरायचं मग तिकडे जायचं. आता हे रातभर मच्छर फिरलेले असतात म्हणून थोडंसं घासून ठेवलेली भांडी धुवून घ्यायचं. हे सांडशी, वाटी, गाळणी 2 अशी ठेवायची. म्हणजे या गाळणीवर आपल्या माशा मच्छर बसत नाही. त्यामुळे असं चहा ओतून झाल्यावर असं झाकून ठेवायचं. आलं या बघा एडाला आमचं तुम्हाला दाखवते. एडांचा कसा कालवा चाललाय. या हे बघा म्याव चालू झालं. हा थांब देते तुला पण, थांब जा. तर आता चहा घेतलाय हे बघा माझा आणि अतुलचा. चला आता अतुलला पण आवरायचं आहे. आम्ही 3 जण जाणार आहे. झाकून ठेवायचं व्यवस्थित. म्हणजे आपल्या आता मध्ये बघितलं ना तुम्ही कलिंगड खाऊन माणसांचं म्हणजे एका घरातले 4 जण हे झाले तर मग विषबाधा पण होत्या. त्यामुळे चहा थोडाच केला आहे बघा, संपायचा आपला. आणि तेवढाच करायचा आणि तेवढाच संपवायचा. नंतर जर कोणाला लागला तर तेवढा करता येते थोडासा त्यांच्या पुरता. त्यामुळे आता काका पण उठत्याल मग लागतं आहे. काकांना 2दा लागतो चहा. मग असं 3-4 कप केला आता. आणि हे असं झाकून ठेवायचं. म्हणजे कसं होतं आहे पाल ही असते ना, ते पाल ही आली की अशी चाटत असत्या. मग आम्ही काय करतो आहे हे असं झाकून जर उघडं राहिलं तर मग हे बघा आता तुम्हाला दाखवते. असं कपड्यानं आता गॅस बंद केलेला आहे ना, तर हे असा कपड्यानं झाकायचं. गाळणीला पण साईडनं जर समजा पाली वेलीची छोटी पिल्ले असतात ना ते फिरतात एकदम एवढे असतात, बोटा एवढी पण असतात पिल्ले. आणि कुठं तर आळूशाला असतातच असतात. म्हणून गॅस कट्ट्यापुढं जेवढं होईल ना तेवढं असं सामान जे आहे ना असं लांब ठेवायचं. गॅस कट्ट्याचं आजूबाजूची जागा असते ती फरशा लई पसारा करायला नाही. मग त्याच्या आळूशाला ना पालींची पिल्ली कोक्रोच असं होतं आहे. त्यामुळं गॅस कट्टा जेवढा मोकळा असेल म्हणजे किचन कट्टा आणि अशा साईडला भिंती पण असलेल्या नाही अलमारी म्हणून मी एका साईडला आहे बघा इकडं लांब केलेलं आहे. आणि पूर्ण पॅचेस जे आहे ना पूर्ण पॅचेस पुरा मोकळा असतो गॅसपाशी असा. आणि खाली पण हे बाहेरच्या साईडला जे 2 कळशा दिसतात ना ह्याच आहे. त्या मागच्या साईडला मोकळा आहे, पूर्ण मोकळा आहे. भांडी पण थोडी जायची. बाकीची शेतात थोडी 1 ड्रम भरून ठेवला आहे शेतात लागते म्हणून. आणि इथे एक कोपऱ्याला 1 ड्रम भरून ठेवला आहे. म्हणजे कसं आपलं सणसुद्धा असेल त्या दिवशी सणाच्या दिवशी तेवढंच काढायची भांडी आणि
स्वयंपाक झाला, जेवण झालं की सगळी जिकडं तिकडं घासून घुसून एक्स्ट्रा भांडी जी असतात ना, ताटं वाट्या पेलं ते ठेवून टाकल्यात पुसून जिकडं तिकडं घासून घुसून. मग असं ठेवतो आहे आणि लागतात तेवढेच भांडी असं वापरते. म्हणजे काय होतं, कोक्रोच पण होत नाहीत आणि हे असं विषबाधा होऊन माणसाला आजकाल काही पण व्हायला लागले. आता टरबूज खाऊन माणसं एवढे मरू शकतात, घरच्या घर उद्ध्वस्त झालं. तर मग आपण आपली काळजी घेतली पाहिजे, आपल्या घरातल्या माणसांची घेतली पाहिजे. तर हे असं सगळं झाकून झुकून ठेवायचं. तर हे असं सगळं असते आमचं काम. असं काळजी घ्यायची, मच्छर बसत नाही. ते आता अजून गॅस कट्टाही पुसणार आहे मी, फक्त चहा करायसाठी. सकाळचं मला जरा चहा पिऊन, हे बघा काका आले बघा. आता काकाला गरम पाणी करायचं, मग त्यांना जरा गरम पाणी ठेवते. आता हे उतरून एका हाताने काय मला ठेवायला येणार नाही. काका पाणी मागायला आल्यात, तर उठल्या उठल्या जरा सोमोनी पाणी पितात. मी काय गरम पाणी घेत नाही सकाळचं, म्हणतात गरम पाणी पेत जावा उठल्या उठल्या म्हणजे सोमोनी. तर त्यांच्याजवळ त्यांच्या पुरतंच ठेवलेलं आहे, काकांपुरतं. चहा ओतलेला आहे, तर आता सोमोनी करते देते चहा पिऊया आणि मग बाकीचे कामं तुम्हाला सांगितले. आणि एडनला आमच्यात दूध द्यायचं आहे, दूध चपाती द्यायचा. त्याचा कटोरा चांगला आहे का बघायचा, त्याचा कटोरा स्वच्छ करायचा. असा एक स्टीलचा कटोरा त्याच्यासाठी कायमचा केला आहे आम्ही. ते आपल्या भांड्यात आम्ही मिसळत नाही, त्याला बाहेरच ठेवलेला आहे. आणि नळाजवळ ठेवलेला आहे ना, तिथल्या तिथं चकाचक करायचं त्याचं भांडं आणि त्यात दूध चपात टाकून यायचं. त्याची वाटी आणि एक कटोरा ठेवलेला आहे, त्याच वाटीत दूध चपात नेऊन द्यायचं. आपली भांडी भरवायची नाही कुत्र्या मांजरांसाठी, एवढं लक्षात ठेवायचं. आपल्याला प्यारं सगळ्या असतात, पण कसं करायचं, आपला जीव पण आपल्याला प्यारा आहे आणि आपण जर नसलो तर आपलं घर काय मग. त्यामुळं चला सोमन झालेलं आहे, पाणी ओतून देते. तर आपला जीव पण प्यारा आहे. हे बघा अशी चकाचक भांडी पाहिजे, आळसपणा नाही पाहिजे, करायचा नाही. म्हणजे कसं, आता आपण एवढं जगायसाठी आपण एवढं ह्या गावचं त्या गावाला येतो, त्या गावचं त्या गावाला जाऊन कामं करायचं, घर चालवायचं, घरातला खर्च भागवायचा, या सगळ्या गोष्टी आपण करतो. तर मग ती पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी का नाही, ठीक आहे घ्या. जावा. हे बघा काका उठल्यात, काकांना पण चहा दिला. का सकाळचं इथं मस्त वेगळी थंड्या वातावरणात चहा पिऊया. चिमण्यांचा चिवचिवाहट चालू झालेला आहे झाडातनी. जरा लग्नाला जायचं आहे आणि म्हटलं आता जरा हे केस पांढरे झालते ना सगळे इथनं समोरनं, तर थोडंसं हे केलं आम्ही. आपली साधी सिंपल मी काळी निशा लावत्या, मला मेहंदी लावायचं काय टाईम मिळत नाही एवढा जास्त. मग काळी निशा लावली आणि मग 2 महिनं चांगलं आपलं लावत पण नाही आणि पांढरे झाले तर एवढं हे पण करत नाही. फक्त आता बाहेर जायचं होतं म्हणून लावली. आणि थोडंसं आपल्याला वाटतं ना की आपल्या जीवाला आपण पण थोडंसं नटूया, आवरूया. जीव आहे तोपर्यंतच आपण आपल्या जीवाला बघायचं आहे, नटायचं आहे, आवरायचं आहे. म्हणजे आपल्या कामातनं वेळ मिळेल तसं आपण थोडंसं करायचं. तर हे बघा छान झाले आता, लई पांढरे झालते केस, हे पूर्ण पांढरं झालं. तर मी काय करते, पहिल्या दिवशी पाण्यानं धुवून काढते आणि मग बाहेरनं जायच्या टायमाला लग्नाच्या वेळेला ना शॅम्पूनं एकदा धुते. शॅम्पू असला तर शॅम्पू, नाही तर साबण असला तर साबण. केस धुवून घ्यायचं, म्हणजे डोकं धुवायचं चांगलं. आणि मग थोडंसं इथं तेल लावायचं आणि मग आपला बुचडा असतो आहे माझा, साधं सिंपल असते सगळं, तुम्हाला माहीतच आहे. मला सगळेजण म्हणतात की हे हेअरस्टाईल बदला, हेअरस्टाईल बदला. मला कसं होतं, कामात मला तोंडावर अशी केस आली ना आवडत नाही, सारखं असं आवरत बसायला मला आवडत नाही. मग एकदा बुचडा बांधला, एकदा असं बो घातला नाही, तिकडं बघायला लागत नाही, आपलं कामावर ध्यान द्यायचं. म्हणून मी केसाची हेअरस्टाईल अशी ठेवलेली आहे. तर मला सगळेजण नावं पण ठेवतात की हेअरस्टाईल अशी काकूची चांगलं दिसत नाही, चांगलं दिसत नाही. पण मला चांगलं दिसण्यापेक्षा ना मला सारखं कामात डिस्टर्ब झालेला आवडत नाही. म्हणून मी काय करते, तेवढा म्हणजे तुम्हाला सांगत्या की तुम्हाला म्हणजे वाईट वाटेल की काकू करत नाहीत, तेवढं सांगतो आहे आम्ही. तर पण हेच माझं मागचं कारण हे आहे की मला कामात सारखं असं केस ना असं वर खाली करत बसल्याला आवडत नाही, तोंडावर आल्याला अजिबात आवडत नाही. मग एकदा तेल लावायचं, चपचपीत तेल लावून घ्यायचं, मग बुचडा बांधायचं, नाही तर बो घालायचं आणि लागायचं कामाला. तर आता जायचं आहे म्हणून मी केसाला क्लब केलेला आहे, आता उद्या जाणार आहे.
तर मग आज आवरायचं, जरा शेतात जाऊन यायचं आणि उद्या मग सकाळी लग्नाला जायचं आहे. तर चला आता चहा पिऊया. या चहा प्यायला. मग आणि टेरेसवर जाणार आहे. टेरेसवर झाडांना मला बघितल्याशिवाय झाडांना पाणी आहे का, पाणी नसलं पाणी घालायचं आणि पाणी आलेलं असते तोपर्यंत जरा पाणी भरून ठेवायचं आणि मग खाली यायचं. खाली आले की मग खाली आहेच आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर मग बाकीची जी कामं आहेत, देवपूजा असली तर देवपूजा, स्वयंपाकातलं असलं तर स्वयंपाकाचं, असं सगळं करत राहायचे कामं. गहू नीट तर अजून चालू आहे. शेतातलं गहू आहे ना, ते पण निवडलं थोडं, एकदम थोडं राहिले. आता किती एक 25 किलो राहिले. मग ते आता लागेल तसं निवडून दळून आणायचं. बाकी सगळं निवडून वाळवून झाकून ठेवलं सगळं. आता चला चहा पिऊया.